सर्वसामान्यांना वेळेवर उपचार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने सुरू करण्यात आलेली 108 ही रुग्णवाहिका सेवा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करते। या रुग्णवाहिका सेवेमुळे चंद्रपूर जिल्ह्याने राज्यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे। शासकीय वैद्यकीय सेवा सुदृढ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सुरू केलेली 108 ही रुग्णवाहिका सेवा जीवरक्षक ठरत आहे। निशुल्क मिळणारी ही सेवा चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय उल्लेखनीय काम करते। महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस या विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या या रुग्णवाहिकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावत मोठी कामगिरी केली आहे। जिल्ह्याला एकूण 21 रुग्णवाहिका देण्यात आल्यात। त्यात 5 ALS म्हणजे ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट तर 16 बेसिक लाईफ सपोर्ट असलेल्या रुग्णवाहिका आहेत। या रुग्णवाहिकेतून 12 प्रकारच्या अत्यावश्यक सेवा पुरवल्या जातात। एक रुग्णवाहिका प्रतिदिवस 4 रुग्णांना सेवा देते। चंद्रपूर जिल्हा जो आहे तरी दुर्गम आणि नक्षलग्रस्त जरी असला तरी आपली सेवा ही इतर जिल्ह्यांपेक्षा एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे। आपल्याला देण्यात आलेल्या 3चा जे टार्गेट असते त्याच्यापेक्षा जास्त टार्गेटने आपण रुग्णांना सेवा देतो आहे। राज्यामध्ये एकूण 937 रुग्णवाहिका आहेत। त्यात 233 ALS तर 704 रुग्णवाहिका BLS प्रकारातील आहेत। प्रत्येक जिल्ह्याला त्याच्या आकारमानानुसार त्याचं वाटप झालेलं आहे। राज्यात ही सेवा 1 मार्च 2014 पासून सुरू झाली असून आतापर्यंत 45,900 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतलाय। एकीकडे शासकीय आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असतानाच या रुग्णवाहिका सेवेने केलेली सेवा कौतुकास्पद आहे। आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।